बॅटिंग साठी विजय आणि विघ्नेश. स्ट्राईक एंड वरती विघ्नेश. गोलंदाजीसाठी झालाय अजय. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळला. रनआउटची संधी. थ्रो सुद्धा चांगला होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आले सिंगल. सुंदर क्रिकेट. चांगल्या बॉल दिलाय सन्मान. हलक्या हाताने खेळून सिंगल घेतली. 3 ओव्हरची मॅच. झटपट क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. चांदेईचं भव्य दिव्य मैदान. कर्जत मधील सुंदर मैदानापैकी एक मैदान. अजय सिंग गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अजयचा दुसरा बॉल लोअर फुल टॉस. जस्ट लाईक सूर्यकुमार यादव ची आठवण करून देणारा हा स्लॉक स्वीप. व्हॉट अ हिट. दर्जेदार फटका. एक सुंदर शॉट विजय यांच्या बॅट मधून. विजय जय त्यांची बॅटिंगची स्ट्रेंथ आहे, ते कौशल्य त्यांच्या बॅटिंगचं त्यांच्या मैदानामध्ये सिद्ध करतात. श्री 11 जयशंकर चांदेई संघाचा धडाकेबाज ओपनर मंगेश कोलंबे यांचं इथे आगमन झालंय. आणि ज्यांनी आम्हाला पहिल्या मॅच मध्ये अंपायरच्या स्वरूपात मदत केली वैभव थेर. सुंदर बॉल. एक लोअर फुल टॉस. लगेच शॉर्ट बॉलचा वापर केला. डॉट बॉल आलाय. कमबॅक केले गोलंदाजाने. 7 धावा खर्च केल्यात. सुरुवात चांगली झाली आहे आंतरड व्हरायटी संघासाठी. ॲडम राऊंड गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. 3 बॉल मध्ये 7 रन झाल्यात पहिला. येस, पुन्हा एकदा चुकीच्या दिशेला गोलंदाजी. योग्य उत्तर फलंदाजाने शोधलंय. डीप फाईन लेगच्या दिशेने एक दर्जेदार चौकार. चौकार आलाय विजय यांच्या बॅट मधून. 11 रन स्कोर कार्ड होती बघायला मिळतात. विजय चांगली सुरुवात झाली आहे इनिंग मध्ये. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरतून स्क्वेअर कटचा फटका. चेंडू बऱ्याच बाउन्स नंतर सीमारेषा पार. पॉवर प्लेचा योग्य समाचार घेतलाय तो म्हणजे विजयाने. विजय 14 रन्स वरती खेळतोय. 4 बॉल फेस करत असताना जी स्टार्ट पाहिजे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ती स्टार्ट मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अंतराळ व्हरायटी संघ खेळतोय. युवा सर्वच युवा घेऊन एक टीम बनवल्या. एक यंगस्टर्सची टीम आपल्याला बघायला मिळते मैदानामध्ये. अजय यांच्यावरती हल्ला चढवलाय. शॉर्ट बॉल परफेक्ट फुल आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. गुल झालाय. 4 धाव्यांसाठी आलाय हा दर्जेदार चौकार. पॉवर प्लेचा चांगला समाचार घेतलाय. उपयोग केलाय पॉवर प्लेचा चांगल्या पद्धतीने विजयाने. या ओव्हर मध्ये 3 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. 19 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. जी विनंती असेल आयोजकांना, यानंतरची मॅच पहिल्या राऊंडची तिसरा सामना त्यांचा पण असेल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. खेळ थांबवू नका. बडवल सी संघ वेळेत उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॉलिंग मध्ये चेंज झाला. आता गोलंदाजीसाठी प्रभात आलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 19 धावा खर्च झाल्या. विजय ज्याच्यावरती नजरा असतात त्या अंतर्गत व्हरायटी संघाच्या, त्यांच्या पूर्ण गावाच्या नावासाठी प्रत्येक टीम मैदानात उतरते. आणि हा स्टार खेळाडू अंतर्गत व्हरायटीचा विजय चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. 19 वरती स्कोर कार्ड बघायला मिळत आहे. विघ्नेश स्ट्राईक वरती आलाय. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय प्रभात. त्यावेळेला ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेला खेळल्यात. तिथे फिल्डरच्या मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेषा पार हो गई है 6 रन के लिए.
विघ्नेश सांगतोय जर विजय मारू शकतो तर त्याच्यासोबत मी ओपनिंगला आलोय, मी सुद्धा करू शकतो, मी सुद्धा त्याला साथ देऊ शकतो आणि ती साथ देतोय मैदानामध्ये. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय 25 रन. प्रभातचा फुलटा बॉल, लोअर फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्क, व्हॉट अ हिट. आजच्या दिवसातील एक सुंदर फटका बघायला मिळाला. लगातारचा दुसरा षटकार या ओव्हर मध्ये. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण दोन्ही एंडने बघायला मिळत आहे. एक एंडने विजय आणि एका एंडने विघ्नेश. फक्त फ्लिक केला लोअर फुल टॉसला षटकाराच्या दिशेने. काव कोणाचे क्षेत्ररक्षक फक्त बॉल कडे बघत राहिले. फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने या बॉल वरती. विघ्नेश शफल होऊन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्याच्या टप्प्यात कार्यक्रम परफेक्ट. विघ्नेश 3 बॉल मध्ये 3 षटकार. आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक विघ्नेश यांच्या नावावरती लागली जाते. अंधरट वरेडी संघ चांगल्या स्थितीमध्ये. याला लगातार आलेल्या 3 षटकार 18 धाव्याने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 37 धावा स्कोर कार्ड वरती. शफल केला, एक्झिक्यूट केला हा फटका लेग साइडला. सुंदर बॅटिंग. प्रभात वरती प्रेशर बघायला मिळत आहे. रिव्हर्सचा वापर पुन्हा एकदा. बॅट वरती बॉल घेतला, तिथे डीप पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. त्यांच्या डोक्यावरतून बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार झालाय. पहिले 3 षटकार, त्यानंतर रिव्हर्सचा हा चौकार. प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतात हे दोन्ही विजय आणि विघ्नेश. 41 धावा स्कोर कार्ड वरती. विचार करण्यास भाग पडलाय ते म्हणजे VR शेलू टीमच्या सर्वच खेळाडूंना. काय मैदानामध्ये चालू आहे. फक्त चौकार षटकाराची भाषा बोलतात दोन्ही फलंदाज. शफल झाले यावेळेला. थोडासा पेस मध्ये कन्वर्ट, थोडासा परिवर्तन केलं. फास्ट टाकला बॉल, पडल्यानंतर स्किड झाला. बऱ्याच काळानंतर हा डॉट बॉल बघायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल. तो प्रेशर बिल्ड झाला होता प्रभात वरती. या डॉट बॉलला थोडंसं कमी होणार आहे, मात्र शेवट चांगला करावा लागेल आपल्या टीम साठी. विघ्नेश यॉर्करला सुद्धा खणून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला. सिंगलचा झाली आहे. विजयने दुसरीचा कॉल दिलाय. परफेक्ट कॉल आणि सिंगलचा कन्वर्जन 2 धाव्यांमध्ये. या 2 धाव्याने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर नंतर 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जिकडे विजय 3 चौकार आणि 1 षटकारच्या सहाय्याने खेळतोय 18 रन्स वरती आणि त्याची साथ देतोय तो म्हणजे विघ्नेश. 3 षटकार 1 चौकार 25 धाव्यांवरती खेळतोय विघ्नेश. विघ्नेश आणि विजय 2 ओव्हर मध्ये चांगली पार्टनरशिप 43 धाव्यांची स्कोर कार्ड लागली गेली आहे. तुम्ही बघताय जय हनुमान क्रिकेट संघ एक्सेल यांनी आयोजित केलेला जय हनुमान चषक 2026 मैदानामध्ये आता मात्र पेटलेत दोन्ही फलंदाज. पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर घेऊन गणेश सज्ज झालेत. थोड्याशा प्रेशर मध्ये टाकण्याचं काम केलंय ते म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा, तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 24 धावा. 24 धावा खर्च केल्या. महागडी ओव्हर बघायला मिळाली प्रभात यांची. मात्र विजय पूर्ण ओव्हर नॉन स्ट्राईक इंडला होते सेकंड ओव्हर मध्ये. ते मात्र स्ट्राईकला आले. ज्यांच्या बॅट मधून 3 चौकार 1 षटकार आलाय. गणेशचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. बॉडी वरती बॉल टाकण्यात येतोय. बॉडी लेंथ वरती बॉल टाकण्यात येतोय. पेरो पे गेंद. चुकीचा चेंडू योग्य उत्तर. टार्गेट केलंय लेग साइडला आणि आतापर्यंत सक्सेसफुल सुद्धा ठरलेत. काय बॅटिंग करतायत. सुंदर फटका. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये हा फटका बघायला मिळाला. षटकार परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. विकेट कीपर रजत सुद्धा विचार करतायत कशा प्रकारे हा शॉट कन्वर्ट केला होता विजयाने. निशब्द करून टाकलाय गोलंदाजांना या दोन्ही फलंदाजांनी. चला थोडा फास्ट खेळा बॅटिंग टीम, थोडा फास्ट खेळा. गणेश पहिल्याच बॉल वरती षटकार खिचलाय विजयाने.
आणि यांचा पुढचा बॉल फुल टॉस अलोंग द कार्पेट. चेंडू काउ कॉर्नरला ट्रॅव्हल झालाय. थोडीशी फिल्डिंग मध्ये मिसफिल्ड करतात. 2 रन्स मिळतील या बॉल वरती. जिथे सिंगल होता डबल मध्ये कन्वर्ट केला. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आला विजय. 51 धावा स्कोर कडे 50 चा आकडा पार केलाय. 2 क्रमांक 2.2 ओव्हर मध्ये. विजयच्या स्लॉट मध्ये तर आउट ऑफ द प्लॉट मध्ये चेंडू. त्याच्या झोन मध्ये बॉल टाकला तर तो सोडणार नाहीये. इरादे स्पष्ट आहेत. प्रत्येक बॉलला षटकार चौकार कन्वर्ट करायचा आहे. स्लॉग ओव्हर आहे हाणामारीचं षटक ज्याच्यामध्ये आक्रमण आणि आक्रमण आंतरराष्ट्रीय टीमचं चालू आहे. खेळ नाही खिलवाड चालू आहे गोलंदाजांसोबत. त्यातून सुद्धा चांगली पॉझिटिव्ह साईड शोधायला पाहिजे. गोलंदाज विकेट साठी गेलं पाहिजेत. डॉट बॉल साठी गेले पाहिजेत. तो प्रयत्न झाला पाहिजे गणेश यांच्याकडून. यावेळेला लोअर फुल टॉसला समोरच्या दिशेने खेळल्यात वॅकेंट एरिया मधून. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. सीधी बॅट नो बकवास. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार. मैदानामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग चालू आहे चेन खुली की मेन खुली पिक्चरची आठवण आपल्याला येते. फक्त चौकार षटकार खडे चेंडूला आउट ऑफ द पार्क पाठवतात विघ्नेश आणि विजय. 61 धावा स्कोर कार्ड वरती 61. यावेळेला पुन्हा एकदा लेग साइडला चेंडू बराच वेळ हवेत आणि बॉल खालती आले होते क्षेत्ररक्षक. त्यांच्या हातातून झेल निसटला. मॅचची सिच्युएशन काही नसो तुम्हाला कॅचेस घेणं गरजेचं आहे. लक सुद्धा आता विजयांच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतंय. सिंगल आली आहे. स्ट्राईक वरती आलाय आता शेवटचा बॉल फेस करण्यासाठी विघ्नेश. 62 रन स्कोर कार्ड वरती आहेत. लास्ट बॉल तिकडे शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतोय. फेकेल तोपर्यंत एक धाव जाऊन पूर्ण झाली आहे. लास्ट बॉल वरती विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. 63 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात 18 बॉल मध्ये. आता 18 बॉल मध्ये 64 धावेचा टार्गेट ठेवलाय ती VR शेलू टीम समोर. काय बॅटिंग केली आहे. 63 धावेचं ओपनिंग पेअरचं स्टँड आपल्याला बघायला मिळालं. 18 बॉल दोन्ही फलंदाज खेळले विघ्नेश आणि विजय आणि आपल्या टीम साठी धाव बनवल्या 63. ज्याच्यामध्ये आपल्याला विजयच्या 31 37 विजयच्या 37 13 बॉल मध्ये तर 8 बॉल मध्ये विघ्नेश यांच्या 26. काय बॅटिंग केली आहे. डगआउट मधून त्यांना स्टँडिंग ओवेशन बनतं कारण की 18 बॉल मध्ये 63 धावा बनवणं बऱ्याच वेळेला हे इक्वेशन आपल्याला बघायला मिळत नाही. अगदी कमी वेळेला अशा प्रकारची बॅटिंग होते आणि तीच बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. पहिली ओव्हर मध्ये 19 धावा खर्च झाल्या. तिथून जो मोमेंटम मिळाला त्याला शेवटच्या ओव्हर पर्यंत कॅरी केलाय. चला मैदानात जायचंय. आंतरराष्ट्रीय टीम फिल्डिंगला उतरायचं लगेच. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा चौकार षटकारांचा पाऊस पाडणार का. रजत वरती नजर असणार. पहिल्या इनिंग मॅच मध्ये 41 धावेची इनिंग. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. ऍक्शन रिप्ले दाखवावं लागेल. वार पे पलटवार करावा लागेल. येणारे 18 बॉल 64 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 64 आहे. हीच टीम ज्याने 49 धावा 4 ओव्हर मध्ये बनवल्या होत्या त्याच टीमने 3 ओव्हर मध्ये आंतरराष्ट्रीयने 63 धावा बनवल्यात. ओपनिंग स्टँड अतिशय सुंदर 63 रन ची पार्टनरशिप मैदानामध्ये दाखवली.
जय गोलंदाजीसाठी जय सज्ज झाल्यात. 18 बॉल मध्ये धावा रोखायच्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमला आंतरद्वारे टीमला 64 आणि त्या बनवायच्यात. रजत वरती नजर असणार आहेत. रन चेस ऑन. पहिल्या बॉल वरती पासन आक्रमण करावं लागणार आहे. जय सज्ज झालाय पॉवर प्लेची ओव्हर घेऊन. शॉर्ट बॉल रजत यांच्यासाठी. पहिल्याच बॉल वरती विकेट. मोठा आदरा लागतोय पहिल्याच बॉल वरती बॅटिंग करणाऱ्या विहार शेलू टीमला. त्यांचा हुकमाचा एक्का डगआउटच्या दिशेने माघारी परततोय. जय पहिल्याच बॉल वरती धक्का देतोय शेलू टीमला आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय. पहिल्याच जो अडचण जी पहिल्या मॅच मध्ये जी भारतात इनिंग पेश केली होती तो रजत पवेलियनच्या दिशेने येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये चालल्यात गणेश. सतरा बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे. पहिल्या बॉल पासून आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की 64 धावा चेस करत असताना शॉर्ट बॉलला एक्झिक्यूट करू शकले नाही. सरळ सर्कल मधला फिल्डरला डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. पहिल्याच बॉलवर त्याला विकेट. गणेश आलेत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा होता मात्र इथे आली आहे ती सिंगलच्या साहाय्याने खाता खोललाय. लेग बायच्या स्वरूपात पहिली धाव आली स्कोर कार्ड वरती. प्रभात यांच्यावरती आता जबाबदारी वाढली आहे. प्रभात आणि गणेश नंतर रजत स्वस्तामध्ये तंबूच्या आश्रयला गेलाय परतलाय. जय टू प्रभात. जोरकस फटका मारायचा होता मात्र सुंदर पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. गती होती बॉलवरती आणि या बॉल आला डॉट. पहिले बॅटिंग करत असताना चमकदार कामगिरी केली होती वरेडी टीमने. आता बॉलिंग करत असताना चांगली सुरुवात झाली आहे. यावेळेला सुंदर फटका स्क्वेअर कटचा देखणा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका ऑफ साइडला आलाय. चौकार. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये किती धावाचे होऊ शकतात बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. ती सुरुवात झाली आहे चौकारीच्या साहाय्याने. 5 रन स्कोर कार्ड वरती आहेत. प्रत्येक गोलंदाजाला 20 रनचा मार द्यायचा आहे जर मॅच जिंकायची असेल तर. त्यासाठी सुरुवात होणं गरजेचं आहे. चौकार आलाय. यानंतर खडे चेंडूला फेकून दिलंय काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक उत्तुंग दर्जेदार षटकार. संघर्षाला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसातील सर्वात लांब वरचा षटकार प्रभात यांच्या बॅटमधून आलाय. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात झाली आहे. पहिले 3 बॉल गोलंदाजाचे आहे. त्यानंतर दोन्ही बॉल बॅट्समनचे बघायला मिळाले. प्रभात अशाच मॅचेस असतात ज्या वेळेला आपल्याला असे खेळाडू असतात जे क्रंच मॅचेस मध्ये अशा इनिंग्स पेश करतात जिथून त्यांच्या एक करिअरची सुरुवात होते. अशीच इनिंग पेश करण्याची संधी मी तर म्हणेन प्रभात यांच्याकडे आहे. मॅचचा रिझल्ट काही असू द्या मात्र ते जिंकण्यासाठी तुम्ही संघर्ष किती करता हे इम्पॉर्टंट आहे. जयवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. शॉर्ट बॉल होता आणि गतीमध्ये बीट केला. बघायचंय जरा बॉल वगैरे लागलाय का. ओव्हर झाली आहे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. लगेच पाणी घेऊन जा प्लीज. रखरखत्या ओढण्यामध्ये खेळ चालू आहे. अशा वेळेला शॉर्ट बॉल तेज होता. स्पीड होता बॉलला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 रन स्कोर कार्ड होते. जायचं लवकर पाणी घेऊन मैदानामध्ये प्रभात यांच्यासाठी. पहिले प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे.
गोलंदाजीसाठी विघ्नेश सज्ज झालाय. 11 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. इक्वेशन आता बदललाय. 53 धावा पाहिजेत 12 बॉल मध्ये. लोअर फुल टॉस अलोंग द कार्पेट खेळले, तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 11 बॉल मध्ये 52 धावेची गरज आहे. 11 बॉल 52. या वेळेला गतीमध्ये बीट केला. डॉट बॉल आहे. स्लोवर बॉलचा वापर केला होता. प्रभात पूर्ण मिस केली लाईनला बॉलच्या. या वेळेला बॅटची एज घेऊन विकेट किपर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल क्लिअर करतायत. पहिल्या बॉल वरती सिंगल आली होती, त्यानंतर मात्र डॉट आणि यावेळेला आली विकेट. जे प्रेशर बिल्ड झालं होतं 12 बॉल मध्ये 53चं ते घेऊ शकलेले नाहीत फलंदाज. बाद झाले प्रभात आणि प्रभात त्यांच्या जागेसाठी मैदानामध्ये चाललेत. सचिन बॅटिंग साठी झाले. सचिन 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 52 रन्सची गरज आहे. 9 बॉल मध्ये 52. क्रिकेट मध्ये जर या धावा चेस करायच्या असतील तर 8 बॉल मध्ये 8 षटकार आणि 1 चौकार मारायचा, म्हणजे 9 बॉल वरती 9 मोठे फटके मारायचे आहेत. प्रत्येक बॉल वरती षटकारच पाहिजे आणि 1 चौकार. 9 बॉल मध्ये 9 हिट करायचे आहेत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा डॉट बॉल. विघ्नेश चांगली कामगिरी. बॅटिंग करत असताना चमकदार काम केलं होता. बॉलिंग करत असताना मात्र तेवढंच दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. ऑलराऊंडर गेम त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करतोय मैदानामध्ये आपल्या टीमसाठी. निर्णायक मॅच मध्ये एक चमकदार कामगिरी. या वेळेला फुलटॉस बॉल वरती बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू 4 धाव्यांसाठी ट्रॅव्हल झालाय. या चौकाराच्या सहाय्याने 16 रन स्कोर कार्ड वरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील तोपर्यंत मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय. 17 रन्स वरती दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 बॉलला 47 धावा हव्यात. निर्णायक विजयासाठी फक्त आंतरराष्ट्रीय संघ 6 बॉल चांगले टाकायचे आहेत फक्त जिंकण्यासाठी. शेलू टीमला बॅकफूट वरती टाकलं. पहिली इनिंग मध्ये धावा बनवल्या त्या म्हणजे 63. एक मोठं टार्गेट ठेवलं 18 बॉल मध्ये 64चं. गोलंदाजी करत असताना विजयने चांगली ओव्हर टाकली. त्यानंतर दुसरी ओव्हर त्यालाच कॅरी फॉरवर्ड केलं विघ्नेश यांनी. आता मात्र विजय आलेत. ज्या 2 बॅट्समनने बॅटिंग केली तेच आता गोलंदाजीसाठी. विघ्नेशची ओव्हर चांगली आहे. आता मात्र विजय आलाय. सचिन यांच्यासाठी हा शॉर्ट बॉल. तिथे डीप फाईन लेगला चेंडू खेचलाय चौकारासाठी. आता फक्त औपचारिकता बाकी आहे मैदानामध्ये. यानंतर पहिल्या राऊंड मधील तिसरा सामना भडवल बी संघासोबत कोणता संघ खेळेल आयोजक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतील. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 43 धावा. सुपला शॉट मात्र तिथे कॅच खालती. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. चला नवीन फलंदाज लवकर जा मैदानामध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये बऱ्याच धावा बनवायच्या आहेत. फक्त 4 लीगल बॉल टाकायचे आहेत आंतरराष्ट्रीय टीमला जिंकण्यासाठी. ही मॅच एकतर्फी झाली आहे. एकतर्फी मॅच आणि एकतर्फी प्रेम याच्यामध्ये काही मजा नाहीये.
बॅटिंग साठी विजय आहेत मैदानामध्ये. अजून एक या बॉलवरती सिंगल आली आहे. 22 रन स्कोर कार्ड वरती आहेत. एक तर्फी मॅच आपल्याला बघायला मिळाली. या मॅच मध्ये जी पकड पहिल्या ओव्हर पासून बनवली होती बॅटिंग करत असताना, ती म्हणजे शेवटच्या बॉलिंग करताना शेवटच्या ओव्हर पर्यंत दाखवली आंतरडवरेडी टीमने. वन साइड या मॅचला खिचून घेतलं आपल्या बाजूने. जी संधी एक्सेल टीमने त्यांना दिली 6 बॉल 7 नंतर, तिथून मात्र मागे वळून बघत नाहीयेत. ह्या मॅच मध्ये एक मोठा धक्का दिलाय विआर शेलू टीमला. विआर शेलू सारख्या चांगल्या टीम समोर आंतरडवरेडी टीमने जी गेम दाखवली आहे तिचं मात्र कौतुक करावे लागेल. इथे 22च्या स्वरूपात या 4 धावा मिळतील. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर मी भडवल सी टीमच्या कर्णधार भडवल टीमचे कर्णधार टॉस साठी यायचंय आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ आहे तो आयोजक आम्हाला लवकरच सांगतील. लास्ट बॉल वरती सुद्धा आली ती म्हणजे विकेट. विजयला या ओव्हर मध्ये 2 विकेट मिळाल्या. ही मॅच सिंगल हँडेड वन साइड आपल्या टीम साठी विजयाने कन्वर्ट केली. त्यांची चांगली साथ दिली विघ्नेश यांनी.